नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं आपलं लेक्चर जे आहे ते गणित व बुद्धिमत्तामधलं प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच काय तर नफा आणि तोटा यावरती आहे. तुम्ही नफा आणि तोटावरचं बरेच असे पाहिले असतील की बरेच असे फॉर्म्युले आहेत, पण आपण हे लेक्चर आहे ते विदाऊट फॉर्म्युला. तुम्ही फॉर्म्युले तर किती लक्षात ठेवणार, कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण जे कॅल्क्युलेशन करतो त्याच्यामधून आपण प्रॉफिट लॉस जे काढतो तेच आपण इथे शिकणार आहोत. फक्त ते तुम्हाला एक्झाम्पल स्वरूपामध्ये असणार आहे. मग ते आपण विदाऊट एनी युजिंग फॉर्म्युला आपण ते कसं सोडवता येईल हे बघणार आहोत. याच्यामध्ये सर्व येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला हे लेक्चर युजफुल असणार आहे, त्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने हे लेक्चर बघा. चला सुरुवात करू आता. तर बघा, नफा तोटा. तर आता याच्यामध्ये मला सांगा, तुम्ही एक पेन घेतला विकत. ओके, तुम्ही एक पेन विकत घेतला. तो पेन तुम्ही घेतला विकत घेतला 1 रुपयाला. ओके, म्हणजे हे काय झालं, तुमची खरेदी झाली. आणि तो पेन तुम्ही विकला म्हणजेच काय, तर ही झाली तुमची विक्रीची किंमत. तर विकला तुम्ही 2 रुपयाला. तर मला सांगा, तुम्ही या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही दुकानदाराकडून 1 रुपयाला घेतला आणि तोच पेन परत जाऊन तुम्ही 2 रुपयाला विकला, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट किती झालं? तर तुम्ही म्हणू शकता की माझी जी रक्कम होती ती डबल झाली, असं म्हणू शकता. किंवा तुम्ही म्हणू शकता की मला 1 रुपया जो आहे ते याच्यामध्ये प्रॉफिट झालं. म्हणजेच काय, तुम्हाला 1 रुपयावरती 1 रुपया मिळाला. बरोबर, 1 रुपयावरती 1 रुपया मिळाला. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की मला 100% जे आहे ते प्रॉफिट झालं, असं म्हणू शकता. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन स्वरूपामध्ये जर सोडवायचं, आता इथे 1 रुपया 2 रुपये झाले, ठीक आहे. पण जर तुम्हाला दिलं इथं की तुम्हाला 450 होते, 450चे 900 झाले, तर हे असं जर आकडे ज्यावेळेला कॉम्प्लिकेटेड येतात त्यावेळेला कसं सोडवलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर बघा, तुम्ही 1 रुपयाची वस्तू घेतली, ती विकली 2 रुपयाला. मग हीच जर वस्तू तुम्ही 100 रुपयाला घेतली असती तर किती झालं असतं? आता नफा तोटा जो असतो तो शेकड्यामध्ये काढला जातो, बरोबर. शेकडा असतो, आणि शेकडा जो असतो तो आपण टक्केवारीमध्ये काढला जातो, बरोबर. मग आपण तुम्ही बघता की शेकडा काढणं म्हणजे काय, की 100 मध्ये किती, बरोबर. जर तुम्हाला 10 रुपये 100 पैकी मिळत असतील तर तुम्ही म्हणू शकता 10% आहे. तशाच पद्धतीने तुम्हाला आता 1 रुपयावरती जर तुम्हाला 2 रुपये मिळत आहेत तर 100 रुपयावरती किती मिळाले असते? इथे जर आपण एक्स मांडलं तर आपण हे तिरकस गुणाकार करणार. तिरकस गुणाकार तर आपल्याला पहिल्यापासून शिकवलेलं आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला तिरकस गुणाकार येत असेल तर तुम्हाला कसंही एक्झाम्पल विचारलं तर ते सोडवता येईलच. तर बघा, आता एक्स मांडलं तर एक्स बरोबर काय येणार आहे, हे 2 गुणिले 100 बरोबर भागिले 1, म्हणजेच काय होणार आहे 200. म्हणजेच काय झालेलं आहे, जर तुम्ही 100 रुपयाची वस्तू घेतली असती तर ती वस्तू तुम्ही 200 रुपयाला विकली असती. मग आता याच्यामधून मला सांगा की तुम्हाला प्रॉफिट जे आहे ते किती टक्के झालं असतं? म्हणजे तुम्ही 100 रुपयाचे 200 रुपये करताय, म्हणजेच काय झालं, तुमची रक्कम डबल झाली. म्हणजेच तुम्हाला 100% जे आहे ते प्रॉफिट झालेलं आहे, बरोबर. आता हेच असंच तुम्हाला आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल जे दिलं जातं ते याच फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण बसतं. आता ह्याच्यामध्ये काय झालं, एक जी आहे, ओके, एक जी आहे ती काय आहे, तुमची खरेदीची किंमत आहे, बरोबर. आणि 2 जे आहे ते काय आहे, तुमची विक्री किंमत आहे, विक्रीची किंमत आहे. आणि एक्स जे आपण काढलं हे काय काढलेलं आहे आपण, की तुम्हाला किती पर्सेंटेज प्रॉफिट और लॉस झाला हे असतं. मग तुम्हाला जे एक्झाम मध्ये विचारलं जातं, एक तर तुम्हाला विक्री किंमत दिली जाईल आणि प्रॉफिट अँड लॉस किती टक्के झाला, इथे जो आपण काढलेला आहे 100%, तो म्हणजे तुम्हाला हे दिलं जाईल. आणि त्याच्यावरून आता जर तुम्हाला बघा, ह्या चार चार तुम्हाला गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमची खरेदी किंमत, विक्री किंमत आणि तुमची प्रॉफिट लॉस किती टक्के हे माहीत पाहिजे. मग या 4 गोष्टींमध्ये 100 तर फिक्स असणार आहे ते. म्हणजे तुम्हाला एकतर खरेदी किंमत किंवा विक्री किंमत माहीत पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही प्रॉफिट काढू शकता किती पर्सेंट, किंवा विक्री किंमत आणि प्रॉफिट अँड लॉस तुमच्याकडे असेल तर तुम्ही खरेदी किंमत काढू शकता. म्हणजे व्हॉइस वर्सा तुम्ही काही करू शकता. म्हणजे तुम्हाला एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर बघू आपण आता. आणि बेसिक एकदम सांगण्याची गरज नाही आहे, प्रॉफिट कधी होतो, नफा कधी होतो तुम्हाला, बरोबर. नफा कधी होणार असतो, ज्या वेळेला तुमची जी विक्री किंमत आहे,
बरोबर. विक्रीची जी किंमत आहे ती तुमच्या खरेदी किमतीपेक्षा मोठी असणार आहे. बरोबर. म्हणजेच काय, हा असणार आहे तुमचं प्रॉफिट असणार आहे. बरोबर. कारण तुम्ही घेतली वस्तू 100 रुपयाला आणि विकली 150 रुपयाला, म्हणजेच काय, तुमची विक्री किंमत जी आहे ती खरेदी किंमतपेक्षा मोठी आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. आणि इथेच लॉस ज्यावेळेला काढला जातो त्यावेळेला तुमची खरेदी किमतीपेक्षा तुम्ही काय केलेलं असतं, कमी किमतीला विकलेला असतो. म्हणजे तुम्ही घेतला 150 रुपयाला आणि विकला 100 रुपयाला, म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला लॉस झालेला असणार आहे. बरोबर. हे उलटं असणं, हे काय एकदम सोपं आहे. मग ते तुम्हाला बरेच फॉर्म्युले तुम्ही बघितले असाल की शेकडा नफा काढायच्या वेळेला तुम्ही नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. तुम्ही फॉर्म्युले जर लक्षात ठेवत बसला तर खूपच असे फॉर्म्युले येणार आहेत. हा एकच टॉपिक आहे फक्त आपल्याकडे, की मग तुम्ही असे प्रत्येक टॉपिक वाईज किती तुम्ही फॉर्म्युले तयार करणार. त्यामुळे आपण फॉर्म्युले अवॉइड केलेले आहेत. तर चला आता सुरुवात करू एक्झाम्पल पासून. बघा पहिलं एक्झाम्पल. आता बघा या एक्झाम्पलमध्ये, हे एक्झाम्पल जर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं समजलं असेल तर तुम्हीच सोडवू शकता. तुम्हाला मी काय सांगितलेलं बघा, इथे एका दुकानदाराने एक टेबल आहे. आता इथे तुम्हाला फक्त ही वस्तू चेंज होणार आहे इथे, तर तुम्ही या वस्तूकडे लक्ष द्यायची पण गरज नाही. बघा 1200 रुपयास विकले. ओके. दुकानदाराने जी वस्तू आहे ती 1200 रुपयाला विकली, तेव्हा त्याला 25% नफा झाला. तर त्या कपाटाची, सॉरी इथे टेबलाची पाहिजे, टेबलाची जी आहे ती खरेदीची किंमत किती होती. तर इथे आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, खरेदीची किंमत दिली का, नाही, खरेदीची किंमत काढायची. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, खरेदी विक्री, तुम्हाला खरेदीची किंमत दिलेली नाही आहे. तुम्ही समजा X रुपयाला घेतलं आणि विकलं 1200 रुपयाला. मी तुम्हाला इथे सांगितलेलं इथे तुम्हाला 100 येणार आहे आणि इथला आकडा किती दिलेला आहे, 25% नफा. ओके. आता 25% नफा सांगितलेला आहे, तर मग 100 वरती 25% नफा सांगितलेला आहे, म्हणजे किती होणार आहे, 125. बरोबर. 100ला 25% नफा किती असणार आहे, तर 25 रुपये असणार. जर तुम्हाला शेकडा काढायचं माहीतच असेल तुम्हाला, बरोबर, टक्के म्हणजे कसं असतं, 25 100, 100ला 100 गेले 25 जे आहे ते येतं, म्हणजे 25% होतं, म्हणजे ते 125 झालं. 100 मध्ये अधिक 25 करायचं असतं, ते ही झाली त्याची विक्रीची किंमत झाली आहे. आता याच्यावरून तुम्ही तिरकस गुणाकार करून सहज सोडवू शकता. काय करणार तुम्ही, 1200 गुणिले 100 भागिले 125 हे x बरोबर असणार आहे. मग आता तुम्ही बघाल तर 25 पाचा 125, त्यानंतर 25 चौक 100, 8 राहिले, 25 8 200. आता हे तुम्ही इथे गुणाकार कराल तर 48 भागिले 5 येईल. बरोबर. आणि हेच काय होईल, 5 1 5, 5 9 45. ओके. राहिले 3, 5 सक्क 30 आणि 0, म्हणजे 960. 960 काय झाली, खरेदीची किंमत झाली. बघा तुम्हाला इथे काही फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही आहे, तुम्ही विदाउट फॉर्म्युला यूज करता. आता याला फॉर्म्युला यूज करायचं म्हटलं तर तुम्हाला काय करायला लागेल, खरेदीची किंमत बरोबर तुम्हाला विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले तुम्ही 100 प्लस तुमचा शेकडा नफा किती आहे तो, असं टाकणं. मग एवढं फॉर्म्युला तुम्ही हे आता तोटा ज्या वेळेला येईल त्यावेळेला वेगळा फॉर्म्युला, खरेदी येईल त्यावेळेला वेगळा, असं करत बसण्यापेक्षा हे जर तुम्ही यूज केलं तर ते फटाफट होऊन जाईल. आणि हे आता तुम्हाला थोडं लेंदी पण वाटत असेल, पण ज्यावेळी तुम्ही एक्झाम मध्ये सोडवाल त्यावेळेला तुम्ही कसं करणार आहे, डायरेक्ट तुम्ही इथे लिहून घेणार आहे. बरोबर. खरेदीची किंमत x, तुम्ही 1200 रुपयाला विकलं, तर 100ला किती, मग तुम्ही काय करणार, 100ला किती सांगितलेलं इथे 125, म्हणजे इथे 125 आलं, तर तुम्ही इथे डायरेक्ट तिरकस गुणाकार करू शकता इथेच एका स्टेपमध्ये. बरोबर. मी हे डायरेक्ट 100 इकडे घेतलं, डायरेक्ट तुम्ही भाग घालवा, तुमचा डायरेक्ट आन्सर येणार असतं. म्हणजे फक्त 2 ते 3 स्टेपमध्ये तुमचा आन्सर येऊ शकतो. बघू आता प्रॅक्टिससाठी आपण याच्यावरती आणखीन एक्झाम्पल घेतलेत. बघा इथे तुम्हाला सांगितलेलं एक सायकल 1800 रुपयानं विकली, तेव्हा 12.5% नफा झाला, तर त्या सायकलची खरेदीची किंमत किती. सेम आहे, फक्त आकडे चेंज आहेत आणि वस्तू चेंज आहे. म्हणजेच काय, खरेदीची किंमत विचारलेली आहे, x रुपयाला खरेदी केलं आपण आणि विकलं 18,000 रुपयाला, आणि 100 रुपयाला घेतलं असतं तर तुम्हाला 12.5% नफा सांगितलेला आहे. 100ला 12.5 हे काढणं सगळ्यात महत्वाचं असतं. तर हे किती होणार आहे, 112.5 होणार आहे इथं, 112.5. आता तुम्ही इथे परत तिरकस गुणाकार करणार, तुम्ही शॉर्टकट आता वापरू शकता, मी जसं सोडवते तसं तुम्ही सोडू शकता, डायरेक्ट इथे करू शकता, पण एक समजण्यासाठी मी इथे खाली डबल लिहितो. तर तुम्ही काय करणार,
18,000 गुणिले 100 भागिले तुमचे 112.5. आता 112.5 मध्ये तुम्ही भाग लावत बसणार आहे का? नाही. हा दशांश चिन्ह आहे तो इकडे घ्या, म्हणजे काय होईल हे 112 म्हणजे 1125 होतील हे, बरोबर. आणि वर 10 गुणले म्हणजे एकच झालं. इथे भागिले 10 करायचे असतात, म्हणजेच काय करणार आपण 112.5 आहे त्याला आपण काय करणार भागिले 10 करणार, म्हणजे हे 112.5 होणार. हे भागिले 10 होतं ते मी वर घालवलं, म्हणजे 100चे 1000 झाले. आता तुम्ही 1125 ने भाग घालवू शकतो आपण. ओके, मग इथं आता तुम्ही भाग घालवू शकता बघा, डायरेक्टली जे आहे ते तुम्ही करू शकता. 25 चोक 100 राहिले 1,200 आणि 25 पाचा 1,200, बरोबर. 45 ने भाग लागला, इथे तुम्ही करू शकता 25 सत्ते 175 राहिले 5, बरोबर. त्यानंतर 25 दोन्ही 50 आणि 25 शून्य 0 म्हणजे 720 राहिले. आता परत तुम्ही याला भाग घालू शकता. 9/8 होते म्हणजे 5 9 45 आणि 9/8 80, बरोबर. 80 आलं. परत आता तुम्ही इथे समजण्यासाठी इथे घेतो मी 80 गुणिले 1000 भागिले तुमचं 5 आलेलं आहे. परत तुम्ही भाग घालू शकता. 16 पंचे 80. आता 16 गुणिले 1000 किती झालं 16,000 डायरेक्ट, म्हणजे तुमचं याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 16,000. विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला तुम्ही उत्तर सहज काढू शकता. फक्त तुम्हाला दैनंदिन जीवनामधलं लक्षात ठेवायचं आहे, हे जो आहे हा बॉक्स तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे. खरेदीची किंमत, त्यानंतर तुम्हाला विक्रीची किंमत आणि 100 रुपयासाठी किती फायदा झाला, हे केलं की तुम्हाला फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे, तुमचा आन्सर येणार. बघू नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचं आहे आणि मग एक्सप्लेनेशन बघायचं की आन्सर तुमचं बरोबर आहे की नाही. बघा सेम काइंड ऑफ गणित आहे, फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला फायदा झाला त्याच्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तोटा झाला सांगितलेला आहे. ओके, आशा करतो तुमचं याचं आन्सर जे आहे ते बरोबर आलं असेल. आता एक्सप्लेनेशन बघा, इथे सेम सांगितलेलं आहे, विकली कितीला 11,040 रुपयाला, खरेदीची किंमत विचारलेली आहे, X रुपयाला घेतली, 11,040 रुपयाला विकली आणि काय सांगितलेलं आहे इथे की 8% तोटा झाला, बरोबर. तुम्ही 8% तोटा झाला म्हणजे काय झालेलं आहे, तुम्ही 100 रुपयाला घेतली आणि 92 रुपयाला विकली असं झालं ना, म्हणून 8% तुम्हाला तोटा झाला, म्हणून इथे होणार 92. तर आता याचा तिरकस गुणाकार करायचा आहे, सिंपल. X बरोबर काय येणार आहे तुमचं 11,040 गुणिले 100 भागिले 92. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेशन काय असतं की तुमचे पारडे जे आहेत ते 30 पर्यंत पाठ असतील तर तुमचं स्पीडने होणार आहे. फक्त स्पीड मॅटर करण्यासाठी तुम्हाला पारडे पाठ असणं, वर्ग पाठ असणं, घन पाठ असणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, बघा 23 चोक 92, 23 चोक 92. ओके, 92 8 आणि 10 18, बरोबर, म्हणजे 18 राहिले, 184, 23 8 184 आणि 0 म्हणजेच काय झालं, सॉरी इथे घेतो मी, 480 गुणिले 100 भागिले 4. परत तुम्ही 4 1 4 करू शकता, 4 2 8 0. 120 गुणिले 100 किती होणार आहे 120 आणि हे 2 0 म्हणजेच किती 12,000 आहे का पर्यायामध्ये, आहे. म्हणजे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 4 12,000 रुपये. एकदम सिंपल होतं, फक्त तुम्हाला तोटा झालेला सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथं जे होतं ते फक्त कमी करायचे होते. नेक्स्ट बघू. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सोडवण्याचा आता प्रयत्न करा, स्पीड तुम्हाला आलं पाहिजे याच्यातून. बघा आता हे आशा करतो तुम्ही हे सोडवलं असेल. याच्यामध्ये आता 2 एक्झाम्पलचं क्लबिंग केलेलं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला विचारलेलं आहे याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, एक घड्याळ आहे आणि 680 रुपयास विकलं तर त्याला 15% तोटा झाला. जर त्याने 10% नफा मिळवायचा असेल त्याला, तर त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकायला पाहिजे होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा तोटा किती झाला, जर 680 रुपयास विकलास आणि नफा 10% पाहिजे असं विचार, म्हणजे तुम्हाला याच्यावरून खरेदीची किंमत काढणं खूप गरजेचं आहे. तर आपला फॉर्म्युला जो आहे, आपला फॉर्म्युला नाही आहे तो, फक्त जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तिरकस गुणाकार लक्षात ठेवायचा आहे. एक्स जे आहे ती खरेदीची किंमत आहे, त्यानं विकलं 680 रुपयाला पहिल्यांदा. ओके, आणि त्याला तोटा किती झाला 15%, तोटा म्हटलेला आहे म्हणजे 85, 100 वजा 15% करणार, सरळ तिरकस गुणाकार करा, तुमची खरेदीची किंमत येणार. म्हणजे आपण इथे काय करणार 680 गुणिले 100 भागिले 85. आता 85 आलेलं आहे, 17 5 85, 17 चोक 68,
ओके 40 झालं, 5 एके 5, 5 40, म्हणजे हे किती झालं, एक्स बरोबर 800 आलं. म्हणजे काय झालं, तुमची खरेदीची किंमत जी आहे ती 800 रुपये तुम्हाला कळलेली आहे. आता तुम्हाला ह्या 800 वरती जर 10% नफा मिळवायचा असेल तर किती रुपयाला ते विकलं पाहिजे. डायरेक्ट तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकताय. 800चं 10% जर काढलं तर 80 रुपये होते, म्हणजे याचं उत्तर 880 येतं. डायरेक्ट काढू शकता. जर आपल्याला तसं नसेल काढायचं तर फॉर्म्युला आपण वापरू. बरोबर, तुमची वस्तू आहे 800 रुपयाला आणि आता इथे सांगितलेलं आहे किती रुपयाला विकली पाहिजे. ओके, जर त्याला 100 रुपयाला 110 रुपये मिळतील. करा तिरकस गुणाकार परत. एक्स बरोबर काय येणार आहे, 800 गुणिले 110 भागिले 100, 8 बरोबर 11/88. म्हणजे ही स्टेप सुद्धा करण्याची गरज नव्हती. डायरेक्ट इथून तुम्ही ह्या रकमेच्या राऊंड फिगर आले त्यामुळे आपण लगेच काढू शकतो त्याचे किती पर्सेंटेज आहे. बरोबर, 15 सांगितलं असतं तर आपण डायरेक्ट 15% केलं असतं. त्या पद्धतीने आपण लगेच करू शकतो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 880. अगदी सोपं होतं, फक्त आपल्याला लॉजिक डेव्हलप करायचं. तुम्ही असं विचार करायचं एक्झाम सोडवताना की तुम्ही एखादी वस्तू दुकानदाराकडून घेतली, तुम्ही व्यवहार करताय स्वतः. असं करा, काय तुम्ही दरवेळेला फॉर्म्युला नाही. जर तुम्ही एखादा दुकानदार असाल, शॉपकीपर असाल, तर तुम्ही काय तिथे डायरेक्ट फॉर्म्युला बघत बसणार नाही पेपरमध्ये जाऊन, पुस्तकात जाऊन. तुम्ही हे असं लॉजिक डेव्हलप करणार आहे. तर हेच तुम्हाला इथे सुद्धा वापरायचं आहे. बघू पुढचं. बघा, एक दुकानदार आहे, हे थोडस फिरवून विचारलेलं आहे, बाकी याच्यामध्ये काही नाही. एक दुकानदार एका पुस्तकाच्या छापील किमतीवरती -20% सूट देतो. म्हणजे तो काय करतोय, सांगताना एक किंमत लावतोय पण त्याच्यावर आणि डिस्काउंट देतोय 20%, आणि मग तेवढा डिस्काउंट. आता हे तर आपण डेली लाईफ मध्ये बघतोच की हे घ्या डिस्काउंट, आणि तरीही त्यांना प्रॉफिट होतच, आणि तरीही त्याला जो आहे तो 12% नफा होतोय. पुस्तकाची छापील किंमत जी आहे ती 2800 रुपये सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला छापील किंमत 2800 सांगितलेली आहे, आणि इथे सांगितलेलं आहे की त्या छापील किमतीवर -20% देतो. म्हणजे 2800 वरती तो 20% देतोय. बरोबर, तर तुम्ही हे कसं काढणार आहे, 28 दुनी 56 म्हणजे 560 आहे. तो 560 रुपये डिस्काउंट देतोय. म्हणजे तुम्ही जर त्याची विक्रीची किंमत बघ, म्हणजे तो काय करतोय, 2800 वजा 560 करून तुम्हाला विकतोय. म्हणजे इथे तुम्ही 560 वजा करू शकताय. म्हणजे 0 4 7 2 22, 2240 जी आहे ही तुमची काय झाली, विक्रीची किंमत झाली. ओके, आता आपला फॉर्म्युला लगेच तुम्ही वापरू शकता. तुम्ही x रुपयाला खरेदी केलं, विकलं 2240ला, आणि तुम्हाला फायदा किती होते सांगितलेला आहे तुम्हाला, तरी त्याला 12% फायदा होतोय. 112 तिरकस गुणाकार करायचा आहे, सिंपल. 2240 गुणिले 100 भागिले 112, 112 दुनी 124, 20 गुणिले 100 2000. बरोबर, म्हणजे सिंपल याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 2000. बघा, फक्त फिरवून विचारलेलं आहे, बाकी याच्यामध्ये काहीच केलेलं नाहीये. अशा टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतील. फक्त कन्फ्यूज करण्यासाठी सूट देतो मग तरीही त्याला फायदा होतो, अशा टाईपमध्ये विचारलं जाऊ शकतं. आपण काही एकही फॉर्म्युला वापरलेला नाही. किंवा आता याचा तुम्ही फॉर्म्युला बघायला झालं तर छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा, असे सूत्र तुम्हाला भरपूर असणार आहेत. पण ते सूत्र तुम्ही एक्झाम मध्ये आठवत बसण्यापेक्षा तुम्ही तो सूत्र लिहून हे करेपर्यंत तुमचं आन्सर येऊ शकतं. फक्त तुम्हाला काय प्रॅक्टिसची गरज आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, आणि तुम्हाला या लेक्चरचा खूप फायदा होईल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.